काय सांगाल नेमकं काय पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे? काय काय या ठिकाणी साशंकता आहे? सगळ्यात पहिला इतक्या कमी वेळेच्या पिरियडमध्ये आपणा सगळ्या पत्रकारांना फोन करून बोलवलं, तुम्ही आलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. आदरणीय भाजपाच्या आमच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई, त्याचबरोबर आमचे विरोधी पक्ष नेते आदरणीय मनोज दादा आणि आमचे गट नेते आदरणीय अशोकजी शेळके यांच्या परवानगीनं आपण आणि त्याच बद्दल आदरणीय आमचे आमदार राजन नाईक अप्पा यांच्या मार्गदर्शनातून ही आज प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. सगळ्यात मुख्यत्व या प्रेस कॉन्फरन्सचा आजचा विषय असा आहे की विरार येथील जो बुलेट ट्रेनचा जो स्टेशन येणार आहे या विषयाला अनुसरून महासभेमध्ये विषय आले 2 वेळा आणि 2 वेळा विषय आल्यानंतर अखंड सभेच्या वतीनं सगळ्याच नगरसेवकांच्या वतीनं तो प्रश्न स्थगिती करावा म्हणजे स्थगित ठेवावा अशी मागणी करण्यात आली आणि त्याच अनुषंगानं येणाऱ्या या 23 तारखेची जी महासभा झाली त्यामध्ये देखील निर्णय झाला की आपण हा विषय स्थगित ठेवून लगेच सगळ्या स्थानिकांची मीटिंग बोलवायची. दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मनवेलपाडा, बिलालपाडा, मोरेगाव, धानिव, गावरेपाडा अशा क्षेत्रामध्ये जी ग्रामस्थ आहेत ती सर्व ग्रामस्थ या सभेसाठी उपस्थित होती आणि या सभेचे मान्यवर म्हणून वसई विरार शहराचे महापौर आदरणीय अजिवजी पाटील साहेब, आदरणीय आयुक्त BP पृथ्वीराजजी सर, नगररचना विभागाचे अधिकारी मनीष विष्णुरकरजी, विरोधी पक्ष नेते आदरणीय मनोज पाटीलजी आणि सर्व जे स्थानिक नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व सन्माननीय ग्रामस्थ देखील त्या सभेला उपस्थित होते. बघा, जेव्हा हा प्रश्न जनतेच्या समोर आला किंवा सगळ्या स्थानिक ज्यांच्या जागा जमीन आहेत त्यांच्या नजरेसमोर आला तेव्हा एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की आता बुलेट ट्रेनचं जे स्टेशन ज्या ठिकाणी होते, ज्या वालईपाडा गावामध्ये होते त्याला मुख्यत्व नाम विरार आहे. मला असं वाटते भविष्यात ते वसई विरार देखील होऊ शकतं असं आम्हाला वाटतं. पण या विषयानुसार एक भीती निर्माण झाली. बघा, हा बुलेट ट्रेनचा जो प्रोजेक्ट आहे तो आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि देवाभाऊ महाराष्ट्रामध्ये योग्य पद्धतीने प्रतिनिधित्व करत आहे आणि हा प्रोजेक्ट जेव्हा करत असताना वसई विरारचा जेव्हा विषय येतो तेव्हा वसई विरारची डेव्हलपमेंट हा मुख्यत्व विषय आहे. म्हणजे जेव्हा आदरणीय मुख्यमंत्री महोदय वसईला आले होते तेव्हा त्यांनी देखील एक मुख्य विषय मांडला होता की अनेकांनी संभ्रम केला होता की भाजपा आली की तुम्हाला बेघर करेल वगैरे. तो एक इलेक्शन पुरतीचा विषय होता, इथे काय राजकारणाचा विषय नाही. परंतु त्यांनी त्यांच्या भाषणात देखील सांगितलेलं की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी की इकडे कुणीही बेघर होणार नाही, त्यांना आपापल्या नियोजनानुसार त्यांना घर मिळलं जाईल, या सगळ्या गोष्टीची विषय सुद्धा झालेला. आता काय झालं, जेव्हा हा प्रोजेक्टची माहिती प्रत्येक ग्रामस्थांना मिळाली तर प्रत्येक ग्रामस्थांमध्ये भीती होती आणि मुळात आम्हाला देखील होती. म्हणजे सर्वच लोकप्रतिनिधी ते भाजपाचे असू दे किंवा इतरत्र पक्षाचे असू दे त्यांना भीती का होती की स्थानिकांना इकडनं बेघर केलं जाईल का. म्हणून जेव्हा 23 तारखेचा विषयाला स्थगिती आणली त्यानंतर ही मीटिंग फार गरजेची होती आणि या मीटिंगमध्ये आम्ही अशी मागणी केलेली की ती मीटिंग 24ला नसून 25ला झाली की अजून आपण अधिक ग्रामस्थांना त्याची माहिती भेटली असती आणि अधिक अजून ग्रामस्थ जमा होऊ शकले असते किंवा काहीकांना त्याच्यावरती अभ्यास देखील करायला भेटलं असतं. आदरणीय महापौर साहेबांनी सांगितलं की ती मीटिंग 24लाच होणार आणि आम्ही देखील त्याला समर्थन देऊन ठीक आहे 24ला, तर विरोधी पक्ष नेते देखील बोलले की आपण 24ला करूया. या सगळ्या एकंदरीत अखंड सभागृह, मी सांगतोय का, मी गणेश बालकृष्ण पाटील म्हणून हे सांगत नाही, अखंड सभागृह मध्ये आमचे विरोधी पक्ष देखील असो आणि सत्ताधारी यांनी जेव्हा हा स्थगितीचा विषय घेतला तेव्हा काल एक सकारात्मक चर्चा झाली. आदरणीय आयुक्त महोदय BP पृथ्वीराज सर होते आणि त्याचबरोबर नगररचनाचे मनीष विष्णुरकरजी होते. आता काय घडलं, सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन आम्हाला काय होतं की आमचं इकडनं काय स्थलांतर होते की काय, किंवा आमच्या स्थानिकांचं इकडनं स्थलांतर होते की काय. अनेकांच्या जागा तशाच आहेत, रिकामी आहेत, त्यांचं काय होणार. आणि या अनुषंगानं एक आक्रोश देखील होता. आलेले ग्रामस्थ कुठेतरी आक्रोशकामध्ये होते आणि काही टेन्शनमध्ये देखील होते की बाबा आपले बापदादाच्या जागा ज्या हान त्या जागा तो कोणतरी म्हणजे आपल्या प्रकल्पासाठी घेणार ना, आपण काय बेघर होणार का काय, अशी एक म्हणजे बोली भाषेतली आमची चर्चा चालू झाली का दादा आता यांची आपल्याला जावायला लागेल का, आपल्याला घर सोडायला लागेल का. आणि निश्चित प्रकारे हा स्वाभाविक आहे विषय, हा प्रत्येकाची सायकोलॉजी हलून जाईल की आपल्याला आपलं घरदार सोडून जावं लागेल, जरी आपण बारक्याशी मोठं झालं ते सोडून जावं लागेल. परंतु हा संभ्रम काल कुठेतरी हे करण्यात आला की बाबा नाही असं काय, हा जो विषय आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. हा विषय कुठला आहे, लोकल एरिया प्लॅन. आता लक्षात घ्या, शहर सांगितलं की 2 विषय, एक DP प्लॅन असतो डेव्हलपमेंट प्लॅन
आणि लोकल एरिया प्लॅन. मी आदरणीय नगररचनाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा भेटलो त्यांच्याकडनं देखील काही मार्गदर्शन घेतले, त्यांनी देखील आम्हाला काही सूचना केल्या, काही माहिती दिली. बघा, डीपी प्लॅन जेव्हा तुम्ही सादर करता तेव्हा त्याला एक टाइम पिरियड आहे. तो टाइम पिरियड वर्षाचा असतो, 2 वर्षाचा असतो. तो जाहीर केल्यानंतर सजेशन ऑब्जेक्शन असतात. म्हणून डेव्हलपमेंट प्लॅन हा एक वेगळा विषय आहे आणि लोकल एरिया प्लॅन ज्याला लॅप म्हणून सांगतात, लोकल लोकल म्हणजे एक 6 महिन्याचा पिरियड असतो. त्या पिरियड मध्ये जेव्हा तुमचं हे तेव्हा तुम्हाला तो जाहीर करावा लागतो आणि त्याला सजेशन आणि जर तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅन आणि लॅब म्हणजे लोकल एरिया प्लॅन मिक्स करत असाल तर ते कुठेतरी संभ्रमित आहे. हा विषय आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हा लोकल एरिया प्लॅन मध्ये विषय काय, आपल्याला विषय असा आला की आपल्याला महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 कलम 33 व अन्वये विरार येथील हायस्पीड रेल्वे स्थानक क्षेत्रात स्थानिक क्षेत्र योजना म्हणजेच लोकल एरिया प्लॅन तयार करणे कामी इरादा प्रसिद्ध करण्याबाबत, इरादा प्रसिद्ध करायचा होता, त्या इरादा प्रसिद्ध करण्याबाबत ही स्थगिती होती. आता मी आपल्या सगळ्यांच्या या माध्यमातून, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की इथे आपल्याला, तुम्ही प्रत्येकाकडे येईलच ही शीट. इथे त्यांनी एक लोकल स्टेशन दाखवले, जे विरार वसई विरार स्टेशन जे आहे बुलेट ट्रेनचं, तो स्टेशन आहे. आणि इथे ना त्यांनी एक रेडियस मारलेले, 1 किलोमीटर रेडियस, 2 किलोमीटर रेडियस, 3 किलोमीटर रेडियस. आता जितके पंचक्रोशीतले गाव आहेत त्यांना भीती निर्माण झाली काय की अरे 3 किलोमीटर मध्ये आमची पण गावे येतात. परंतु नगर रचना विभागाचे आदरणीय विष्णुरकरजी काय बोलले, तो जो रेडियस मारला ना त्याचं प्राथमिक कारण काय होतं की नालासोपारा स्टेशन त्या म्हणजे विरार स्टेशन पासून किती लांब आहे, आत्ताचं विरार स्टेशन आणि हे स्टेशन किती लांब आहे, या रेडियसची जानकारीसाठी तो विषय होता. आणि दुसरी गोष्ट अर्थात याच्यामध्ये जेव्हा डेव्हलपमेंटचा विषय येतो तेव्हा तुम्ही बघा, जर हा मॅप नीट बघितला तर इथे डार्क बॉर्डर जे केलेत तो सगळ्यात प्राथमिक जो विषय तो तिकडनं सुरू होणार आहे. आणि म्हणून त्यांनी काय सांगितले, डेलिनिएशन म्हणजे डेलिनिएशनचा मराठीत अर्थ काय होतो, क्षेत्रीय सीमांकन हे करणं. याच्यामध्ये आता तुम्ही अनेक ग्रामस्थांनी अतिशय उत्कृष्टरित्या प्रश्न उपस्थित केले. म्हणजे आता तुम्ही बघा, इथे बिलालपाडा गावातून ऍडव्होकेट आदरणीय निलेशजी करत होते, त्यांनी चांगला एक प्रश्न उपस्थित केला. मनवेलपाड्यातून ग्रामस्थ आदरणीय अतुलजी पाटील होते, त्यांनी एक चांगला प्रश्न उपस्थित केला. परत वालेपाड्याचे ग्रामस्थ श्री भगवान पाटील त्यांनी चांगला एक प्रश्न उपस्थित केला. वालेपाड्याच्या आदिवासी समाजातून तिथे हेमंतजी होते, परत माधुरी गोशेजी होती, त्यांनी देखील चांगले प्रश्न उपस्थित केले. टेपाचा पाडा येथील आदिवासी बांधवचे नेतृत्व करणारे हेमंत परेड यांनी देखील चांगले प्रश्न उपस्थित केले. बिलालपाड्याचे ग्रामस्थ होते, तुषार घरत होते, त्यांनी त्यांच्या भूमिका काय त्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारले. बिलालपाड्याचे अजून 1-2 ग्रामस्थ होते, त्यांनी देखील प्रश्न उपस्थित केले. जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून बोलायचं होतं आदरणीय पंकज पाटील जी होते त्यांनी देखील त्यांचं मत प्रगट केलं. आदरणीय सचिनजी देसाई होते, त्यांनी देखील त्यांचं मत प्रगट केलं. आणि जेव्हा मला या संभाषणाची वेळ आली तेव्हा मी देखील माझे मुद्दे अखंड ग्रामस्थांच्या वतीनं फार क्लिअररित्या आदरणीय महापौर साहेबांच्या समोर आणि आदरणीय आयुक्त यांच्या समोर ठेवले. प्रामुख्याने आपण प्रश्न काय उपस्थित केले, ते उपस्थित केलेले प्रश्न काय होते की सर्वात प्राथमिकता इथे कुठलंही लँड ऍक्विजिशन होणार नाही. लक्षात घ्या, प्रकल्पग्रस्त हा विषय इकडे नाहीये. इथे काय होतंय, इथे डेव्हलपमेंट प्लॅन येतोय. म्हणजे आपण इथे जर हा मॅप पाहिला तर तो जो पट्टा आहे तो मुख्यत्व पट्टा हा ग्रीन झोनचा पट्टा आहे. आणि इथे काय होते, जेव्हाही तुम्ही असे डेव्हलपमेंट करता तेव्हा तुम्हाला ग्रीन पट्टा शोधावा लागतो. आई जीवदानीच्या कृपेनं तो ग्रीन पट्टा ऑलरेडी तिकडे आहे जो फॉरेस्टचा भाग आहे, म्हणून तिथे काही ग्रीन पट्टा प्रस्थापित करायला आपल्याला लागणार नाही असं आदरणीय आयुक्त साहेबांनी माहिती दिली. इथे काय होते, जो ग्रीन पट्टा आहे तो येल्लो मध्ये होतोय. म्हणजे काय, रेसिडेन्शियल झोन, कमर्शियल झोन आणि इंडस्ट्रीयल झोन. याचा अर्थ असं होतोय की तिकडचे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत किंवा ज्यांच्या जागा जमिनी आहेत त्यांना डेव्हलपमेंटची संधी आहे, ही प्रामुख्याने लक्ष केंद्रित. आता काही तुम्हाला संभ्रमित करणारे बिल्डर देखील येतील की तुमच्या जागा जाणार आहे, तुमच्या जागा कोणतरी घेऊन जाणार आहे म्हणून सस्त्यामध्ये तुम्ही विका आणि ते 7/12 विकत घेतील. म्हणून अशा चुका कोणी करू नका, कारण हा संभ्रमित करायचा विषय. ऍक्च्युअल आणि फॅक्च्युअल विषय काय आहे, जो आदरणीय आयुक्तांनी आदरणीय महापौर साहेबांनी जो सादर केला तो विषय असा आहे की देर विल बी नो लँड एक्विजिशन. म्हणजे इथे कोणाची जागा घेतली जाणार नाही, परंतु जो क्षेत्र आहे त्या क्षेत्राची डेव्हलपमेंट होणार आहे. या गोष्टीमध्ये आम्ही देखील एक प्रश्न उपस्थित केला. तिथे आदरणीय परेडजी होते, आदरणीय माधुरी गोशेजी होते आणि आदरणीय भगवान पाटील यांनी देखील आदिवासी बांधवांसंदर्भात आणि माझ्या समोर आम्ही एक प्रश्न उपस्थित काय केला की अनेक वर्षांपासून तिथे आदिवासी बांधव राहिला आहेत.
त्यांची घरं आहेत, त्यांनी कुठेतरी प्लॉटिंग वगैरे पण केलेली आहे. मग त्यांचं काय होणार? तेव्हाही आदरणीय आयुक्त साहेबांनी असं संबोधलं की इथे आपण कोणाची लँड घेत नाही, नियमानुसार जे काय आहे मग ते महसूल भाग, जिल्हाधिकारी मॅडम यांच्या संलग्नरित्या त्याचं काय न्याय मिळेल त्या अनुषंगाने त्यांना देखील त्यांचा जो मोबदला आहे किंवा त्यांचा मोबदला नसेल, मोबदला नाही, त्यांचा जो न्याय अधिकार आहे तो त्यांना मिळेल, हा विशेष भाग तिकडे होता. दुसरी गोष्ट, आदरणीय निलेश घरत जे आहेत त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की समजा तिकडे हॉस्पिटल किंवा कम्युनिटी हॉल एखाद्याच्या मालकी जागेत जर तिकडे राहिले तर मग त्या मालकी जागेत हे गोष्टी झाल्यानंतर त्या मालकाला काय मोबदला? त्यावरती आदरणीय आयुक्तांनी आणि नगररचना विभागाने असं सांगितलं की तिथे आपण सगळ्यात प्राधान्य कुठल्या जागेवर देतो? ते सरकारी जागांना प्राधान्य देतो. म्हणजे आरक्षण प्राथमिक कुठे पडणार? तर त्या सरकारी जागेमध्ये पडणार. त्यांना तरी देखील मी प्रश्न केला की जर समजा अशी सरकारी जागा सापडली नाही तर, आणि जर एखाद्या स्थानिक भूमिपुत्राचे किंवा स्थानिकाच्या जागेमध्ये एखादं आरक्षण पडलं तर त्याला मोबदला काय? मग सिंपल आहे, आम्ही रिक्वेस्ट काय केली, त्याच्या टर्म्स अँड पॉलिसीज आणि कंडिशन्स काय होतील त्या बनवत असताना तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींना त्याचबरोबर स्थानिक सगळे जे शेतकरी आहेत त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. त्या गोष्टीला देखील आदरणीय आयुक्त आणि जे पटलावरती आदरणीय महोदय होते त्यांनी सगळ्यांनी ती गोष्ट सकारात्मक घेतली. तिकडचे आमचे भूमिपुत्र आदरणीय चेतनजी होते, त्यांना देखील आयुक्त साहेबांनी स्वतः सांगितलं की बाबा तिकडे प्रेझेंटेशन ते स्थानिक भूमिपुत्र आर्किटेक्ट आहेत, त्यांना सीमांकन होतं. आदरणीय चेतन दादा आले, त्यांनी देखील ते सीमांकन दाखवलं की या बॉर्डर्स काय आहेत, कुठपर्यंत आहेत. त्यांनी आक्रोशात्मक चेतन दादांनी हे सुद्धा म्हणजे भाषणामध्ये की आम्ही संपूर्ण विश्वास ठेवतोय प्रशासनावरती की ज्या काही घडामोडी होतील या गोष्टीला आम्ही साथ देऊ. अर्थात नेहमीच भूमिपुत्राने प्रत्येक प्रकल्पाला साथच दिलेली आहे, कधीच त्याला विरोध केला नाही. हा विरोध कशाला झाला? कुठेतरी कार्यालयामधून त्यांना पैसे मोबदला मिळण्यामध्ये कुठेतरी डिले झालाय, त्या टायमाला तो आक्रोश निश्चितप्रमाणे झालेला आहे. परंतु भूमिपुत्रांनी कुठल्याही स्थानिक प्रकल्पाला किंवा राष्ट्राच्या प्रकल्पाला कधी बंधन घातलेलं नाही, हे नेहमी आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय देवाभाऊ आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील आम्हाला तेच सांगितलं की आपल्याला त्यांच्या जनभावना जाणून घेऊन आपल्याला त्यांच्यासोबत ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. आणि सुदैवानं फक्त भाजपाच नाही तर अखंड सभागृह, मी सांगेन 115 नगरसेवक सर्वच या स्थानिक लोकांच्या सोबत आहे. इकडे कोणी एकट्या दुकट्याने सांगितलं नाही महापौरांना की साहेब मी सांगतोय म्हणून तुम्ही स्थगिती आणा. त्यांचं सचिन देसाईंचं असं म्हणणं होता, आरोप होता का गेल्या 2 सभेला देखील आम्हीच मांडला होता, मात्र त्यांनी काही मांडलं नाही असे आरोप त्यांनी. आता या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जेव्हा मी हात वरती करतो बोलायला तेव्हा आम्हाला संधी द्या ना मग बोलायला, विषय क्लिअर आहे. आणि याच गोष्टीला काय आहे की जेव्हा आम्ही हात वरती केला तेव्हा आदरणीय महोदयांनी तेच सांगितलं, अध्यक्ष महोदयांनी, की जर हा विषय त्यांनी सांगितलेला आहे आणि आपण स्थगिती घेतोय मग त्याच्यावरती बोलणं काय उपयोग? आणि आम्ही देखील त्या गोष्टीचा आदर ठेवतोय. मग आम्ही आदर ठेवतोय याचा अर्थ असं होत नाही की आम्हाला या विषयावरती बोलता येत नाही. भूमिपुत्रांच्या आणि स्थानिकांच्या जनभावना आमच्यापेक्षा जास्त कळकळीचं कोण नाही, कारण आम्ही शेतावर पण जावाचो, आम्ही बांधावर पण जावाचो, आम्ही मूठ पण फेकिले ना, आम्ही आवणी पण केले ना, आम्ही कापणी केले ना, टाईमाला तर चांगली जोडणी पण केली. त्याबद्दल आम्ही खूप अभ्यासू आहेत. म्हणून कोणाचा एकट्या दुकट्याचा हा विषय नाही, अखंड सभागृह मी सांगेन. मग ते आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी असू दे किंवा सत्ताधारी विषय असू दे, संलग्नरित्या 115 नगरसेवकांचा विषय असा आहे की स्थानिकांना न्याय मिळालेला पाहिजे. एकट्या दुकट्या नगरसेवकाने आदरणीय महापौरांना सांगितलं ना हा विषय. म्हणून मी प्रत्येकाला काय सांगतोय की तुम्ही मॅच्युअर व्हा आणि लिटरेट व्हा. वेन इट कम्स टू कोलॅबरेटिव्ह थिंग फॉर राईट ओव्हर अ पर्सन, तेव्हा तुम्ही कोलॅबरेटिव्हली यायला पाहिजे. आमचे आदरणीय विरोधी पक्ष नेते काय सांगतायत की जेव्हा जेव्हा जनतेच्या हिताचा विषय येईल तेव्हा तेव्हा आपण समर्थपणे एकत्र राहून या गोष्टीला लढा द्यायचा आहे की नाही. मग ते संस्कार जर आम्ही ठेवतोय तर ते संस्कार प्रत्येकाने ठेवायला पाहिजे, हाच हा विषय. म्हणून हा जो निदान मी तुम्हाला सांगतो, ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे ही काय एकट्या दुकट्याची नसून मी 115 नगरसेवकांना संबोधतो असं समजा, त्यांची देखील तीच जनभावना आहे की बाबा न्याय मिळाला पाहिजे, कोणी बेघर झालं पाहिजे नाही. आणि त्याच अनुषंगाने ही सगळी लढाई चालू आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अतुलदादा जे आहेत त्यांनी देखील मनोबळ पाडायचं, त्यांनी देखील विषय क्लिअर केला की साहेब तुमच्या या सगळ्या सांगण्याने कुठेतरी 25%चीच फक्त आमची भीती गेलेली आहे. 75% भीती आहे आणि बट ऑब्वियस ती भीती कितीही कोणी सांगितलं तरी ती असतेच. परंतु मला विश्वास इतका आहे की ज्या आदरणीय देवाभाऊ आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जो विश्वास डेव्हलपमेंटवरती दाखवलाय त्याच विश्वासाने या सगळ्या गोष्टी होणार याबद्दल आम्हाला पक्का आहे. परंतु त्याची भीती सुद्धा रास्त नाही, ती लायबल आहे. आणि त्याच अनुषंगाने आयुक्त साहेबांना देखील सांगितलं की बाबा तुमची 25% भीती देखील राहणार नाही. या गोष्टीबद्दल आम्ही ठामपणे त्याच गोष्टीवरती चाल राहू.
परत त्या सभागृहामध्ये एक विषय आम्ही असा मांडला की समजा एखादा शेतकरी आहे, त्याला डाऊट आहे की बाबा माझी जागा नक्की इकडे जाते का, म्हणून मी व्यक्तिगत आदरणीय आयुक्त साहेबांना विनंती केली की तुम्ही लॅटिट्यूड लॉंगिट्यूड हे देखील वेबसाईटवरती टाका, म्हणजे रेखांश आणि अकाउंट्स. सिम्पल आहे. आता एक ॲप आलेलं आहे, त्या ॲपवरती तुम्ही रेखांश अकाउंट्स टाकला की तुम्हाला परफेक्ट तो ॲप त्या सातबाऱ्याकडे घेऊन जातो की नाही. म्हणजे जितके शेतकरी आहेत त्यांना त्यांची जागा कुठे आहे ती आता त्या याच्यामध्ये येणार आहे की नाही हे माहिती करण्यासाठी सोपं जाणार आहे. आयुक्त साहेब त्यामध्ये देखील सकारात्मक होते. मी खरोखर आभार व्यक्त करतो. एक अभ्यासू व्यक्तिमत्व या वसई विरार शहराला लाभलंय असं दिसतंय, कारण एक आयुक्त आल्यानंतर रस्त्यावरती बाहेर पडला, सगळं चेक करतोय, सगळं बघतोय. आणि कालच्या सभेमध्ये देखील ज्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक भूमिपुत्राला संबोधन केलं, इट वॉज व्हेरी असर्टिव्ह. खूप म्हणजे खूप इतकं सकारात्मक होतं ना ते, खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि कुठेतरी मी संपूर्ण भूमिपुत्रांच्या वतीनं लोकप्रतिनिधी म्हणून एकच सांगतो की खरोखर 25% भीतीच कुठेतरी गेलेली आहे. का तर सीमांकनसाठी आता 30 तारखेला विशेष महासभा आहे आणि त्या म्हणजे जे काय आपल्याला प्रसिद्ध करायचं आहे त्या प्रसिद्धीमध्ये आपण त्याला मान्यता देऊ, ठराव तो घेऊ. पण याच्यानंतरच्या पॉलिसीजसाठी असं सुद्धा आपण एक निवेदन ठेवणार आहोत की त्याची एक समिती व्हावी. त्या समितीमध्ये स्थानिक नगरसेवक असावे, त्यामधले जे अभ्यासू व्यक्ती आहेत त्या प्रत्येक गावातले एक एक अभ्यासू व्यक्तिमत्व असावं, जेणेकरून नगररचनाकडनं ज्या काय वाटचाली होतात त्या वाटचाली आम्ही स्थानिक नगरसेवक म्हणून आणि ते स्थानिक लोक म्हणून लोकांपर्यंत त्याची जनजागृती करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, कोणीतरी येतं, अरे तुमची आता जागा जाणार आहे आणि कोणीतरी तुमचा अखंड सातबारा विकत घ्यायला येईल. ते सातबारे तुम्ही विकायचे नाही बिलकुल. स्थानिकांना मी सांगतो, सातबारे साबूत ठेवा, कारण तुमच्यासाठी आता कुठेतरी डेव्हलपमेंट येते आणि त्या डेव्हलपमेंटचे अधिकारी आणि त्याचे राजे मात्र तुम्ही व्हा, इतकं आम्ही तुम्हाला निवेदन करतो.